एखाद्या चित्रपटात होणाऱ्या हत्याकांडासारखी घटना जळगाव जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. मात्र पोलिसांनी त्याचा उलगडा करून पती पत्नीला ताब्यात घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेम संबंधातून एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकल्याची थरारक घटना उघडकीस आल्यानंतर पाचोरा तालुक्यातील विजय राठोड या तरुणाला आधी संपवण्यात आलं आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जिल्ह्याबाहेर नेत एका ठिकाणी जाळण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पती पत्नीनेच कट रचून खून केल्याची कबुली दिल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हाडाचे अवशेष जप्त करत DNA तपासणीद्वारे या गुन्ह्याचा तपास अधिक गतीने सुरू केला आहे. पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील 25 वर्षीय तरुण विजय भीमा राठोड हा दिनांक 24 फेब्रुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कुणालाही काही न सांगता बाहेर गेला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेच मिळून आला नाही. त्यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात दिनांक 26 रोजी हरवल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या पथकाने सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रकरणात संजय जाधव यांची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला संशयिताने उडवाउडवीची उत्तरं देत होता. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने पत्नी सोनाली जाधव हिचे विजय राठोड याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत दोघांनी मिळून त्याचा खून केल्याची कबुली दिली. मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ काढून धमकावत असल्याच्या कारणातून ही सारी घटना घडली असल्याचे समोर आले आहे. एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडली आहे आणि त्यांना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. चोवीस फेब्रुवारी रोजी आपल्याकडे वरसाडे तांडा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे वरसाडे तांडा म्हणून एक गाव आहे. त्या गावामधून एक मुलगा 25 वर्षाचा विजय भीमा राठोड हा मिसिंग झाल्याबाबत आपल्याला माहिती मिळाली होती. तेव्हापासून आपण त्या मिसिंग व्यक्तीचा शोध घेत होतो. शोध घेत असताना आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका आरोपीला आपण जो आरोपी आहे गुन्ह्यातला त्याला आपण ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने कबुली दिली आहे की त्याने त्याच्या बायकोसोबत मिळून घातपात केलेला आहे. मॅडम, मृतदेहाच्या बाबतीत अद्याप ते काही सांगत नाही. अजून तपास चालू आहे. काय कारण काय मॅडम, नेमकं त्यांनी खून केल्याचं काय सांगतायत? कारण कशामुळे केलं? याच्यातला जो आरोपी आहे संजय जाधव म्हणून, तर त्याने असं सांगितलेलं आहे, प्राथमिक माहिती त्याने अशी दिलेली आहे की त्याची पत्नी जी आहे सोनाली त्याच्या आणि जो मयत आहे विजय राठोड यांचं दोघांचं प्रेमसंबंध होते आणि प्रेमसंबंधाच्यामुळे त्याने तिचे व्हिडिओ काढलेले होते आणि तो तिला त्या व्हिडिओने धमकवत होता. मॅडम, आरोपींनी गुन्हा कबूल केलाय, परंतु ते मृतदेहाच्या संदर्भात काही माहिती देत नाही. काय अजून तरी नाही. आपण तपास करतोय.